पेड नगरपालिका निवडणुकीमध्ये अत्यंत अटीतटीची आणि चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 2 मधनं प्रवीण शंकर पाटील यांनी उमेदवारी लढवून सर्वांना चारी मुंड्या चित करत आणि अखेर नागरिकांच्या सहकार्यामुळेच यश मिळालंय आणि शिवाय पेडमध्ये नगरसेवक झालोय ह्याचा मला सार्थ अभिमान आहे अशी बोलकी प्रतिक्रिया पेणकर विकास आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण पाटील यांनी व्यक्त केली आहे। या प्रभागामध्ये खासदार, आमदार, माजी अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यासह अनेक जण मला हरवण्यासाठी मैदानात उतरलेले होते, पण मात्र मी ह्या सगळ्यांना पुरून उरलोय आणि जनता जनार्दनांनी मला चांगलं सहकार्य करून 1097 मतं देऊन पेड नगरपालिका निवडणुकीत 118 मतांनी निवडून आणलंय। याबद्दल सामान्य जनतेचं मी ऋण कधी विसरणार नाही असंही प्रवीण पाटील म्हणाले। नगरपालिकाच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल लागलेला आहे। आपली माणुसकी आणि नेहमी जनतेच्या सेवेसाठी आपण तत्पर असता या आपल्या कामाच्या जोरावरच जनतेने आज आपल्याला निवडून दिलेला आहे। तर आपण जनतेचे कशा पद्धतीने आभार मानतो? सर्वप्रथम मी जनतेचे पहिल्यांदा अगदी मनापासून आभार मानतो, कारण माझी ही शक्ती जी होती ती माझा भाऊ आणि माझे कीर्तिशेठ बापना, माझे सगळे सहकारी, जनता यांनी मला जी ताकद दिली त्या ताकदीवर मी आज आहे। ताकद ह्यांची धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, मला जनशक्तीने विजय करून दिलेला आहे। जनता जनार्दन त्यांचे मी कायम ऋणी राहीन आणि त्यांच्यासाठी जास्तीत जास्त मला जे काय काम करता येईल ते मी करेन, अहोरात्र काम करेन, एवढंच मी सांगू इच्छितो। पुन्हा एकदा जनतेचे आभार मानतो आणि माझ्या पत्रकार बंधूंचे पण मी आज आभार मानतो की त्यांनी मला खूप मदत सहकार्य केलं। त्याबद्दल मी माझ्या अगदी सहकार्यांचे आणि सगळ्या वतीने माझ्या वॉर्डचे सगळ्यांचे आभार मानतो। आपल्यासोबत सर्वसामान्य जनता आणि विरोधकांसोबत सत्ताधारी तर होतेच, पण खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, गावोगावचे सरपंच हे सर्व उतरलेले असताना सुद्धा जनतेने आपल्याबद्दल कौल दिलेला आहे। काय सांगा? तेच म्हणतोय मी, तेच जनता जनार्दन, जनतेने मला हा कौल दिलाय आणि जनतेने धनशक्तीला डावळले आणि जनशक्ती सांभाळले। त्यांच्या समोर बीजेपीचे खासदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, जिल्हा परिषद सदस्य असे सर्व म्हणजे गावचे सरपंच, पंचकृषीतले बीजेपीचे सर्व पदाधिकारी माझ्या अगेन्स्ट असताना मला जनतेने उचलून धरलं आणि जनतेने मला हा विजय दिला। त्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।